रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। शनिवारी सकाळपासून सोलापूर शहरातील घरगुती गणेश मूर्ती विसर्जनास सुरुवात झाली, तर सकाळी 10:30च्या सुमारास गणपती घाट इथं सार्वजनिक गणेश मूर्तीच्या विसर्जनास प्रारंभ झाला। दिवसभरात सुमारे 25,000 घरगुती गणपती तसेच सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन झालं। विशेष म्हणजे यंदा विसर्जन अत्यंत शांततेत आणि कोणत्याही डीजेच्या गजराशिवाय पार पडले। गणपती घाट, विष्णू घाट इथं पोलिसांचा बंदोबस्त होता, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। यंदा सर्व मंडळांनी डीजे व ध्वनी प्रदूषण करणाऱ्या कोणत्याही उपकरणांचा वापर, लेझिम, ढोल, झांज व पारंपरिक वाद्यांच्या जयघोषात गणेश विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यंदाच्या गणेशोत्सवात मंडळांनी केवळ गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यावर भर दिला नाही, तर त्यासोबतच अनेक सामाजिक उपक्रम राबवले। सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सवाच्या मिरवणुकीस गुरुवारी दुपारी 3:30च्या सुमारास प्रारंभ झाला। यंदा पहिल्याच विसर्जन मिरवणुकीत डीजेचा गोंगाट नव्हता। पारंपरिक वादन, ढोल ताशाच्या गजरात आणि भक्तिभावानं हजारो भाविकांनी गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणरायाला निरोप दिला। मिरवणूक मार्गावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता, त्यामुळे मिरवणूक शांततेत पार पडली। रात्री 12 वाजण्याच्या आधी मिरवणुकीतील वाद्य बंद झाली। यंदाच्या वर्षी मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व मंडळांनी लेझिमचा खेळ सादर करण्यावर भर दिला, तर दुसरीकडे लोधी गल्ली येथील बालाजी मंदिर इथं गुरुवारी सकाळी 10:15 वाजता लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळानं पूजा करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ केला। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।